अर्जुन खोतकर आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. अर्थसंकल्प आज मांडला जातोय राज्याचा आणि काय नेमकी तुमची भावना आहे याबद्दलची, कारण बरेच कॅस लगावले जातात. एवढ्या वर्ष दादांनी अर्थसंकल्प मांडला, आज दादा नाही आहे, त्यामुळे किती मोठी जबाबदारी आहे सरकारची. आज खऱ्या अर्थाने आज राज्याचा अर्थसंकल्प या ठिकाणी मांडला जाणार आहे. राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री हा अर्थसंकल्प मांडतील. पण आज इतकी वर्ष आम्ही दादाला अर्थसंकल्प मांडताना बघतो, तर निश्चितपणे दादाची आठवण आज प्रकाशाने या ठिकाणी होईल. मला खात्री आहे की दादाचं प्रतिबिंब या अर्थसंकल्पामध्ये दिसेल. माननीय फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामधला हे सरकार निश्चितपणे चांगला अर्थसंकल्प या ठिकाणी मांडेल. एकीकडे राज्यावर कर्जाचा बोजा आहे, त्यामुळे किती मोठी जबाबदारी आहे. अर्थात आता ही सर्कस फार मोठी आहे राज्य रन करण्याची, आणि अत्यंत चांगल्या पद्धतीनं माननीय देवेंद्रजी शिंदेसाहेब आणि आमच्या भगिनी पवारताई या चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करते. नक्कीच आमदारांच्या निधीचा पण विषय आहे. विकास कामांना निधी मिळाला पाहिजे अशी सुद्धा एक मागणी आहे. त्यामुळे आमदारांची पण जी मनशा आहे ती आज पूर्ण होईल या अर्थसंकल्पातून, असा विश्वास आहे. आमदाराचा निधी म्हणजे काय मला हेच कळत नाही. हा निधी कोण आमदारावर थोडी खर्च होतो. आमदार हे जिथं फार काही योजना देता येत नाही अशा ठिकाणी हा निधी आमदार त्यांच्या मर्जीप्रमाणे नियमाच्या अधीन राहून खर्च करतात. बाकी एवढंच आहे. तो लोकांसाठी निधी असतो. लोकनिधी म्हणायला पाहिजे करते त्याला. थँक्यू बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरव सर, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.